विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाच्या घटक क्रमांक 2ला सुरुवात केली. इतिहास लेखन, भारतीय परंपरा. त्यात आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन या उपघटकांचा अभ्यास केला. आज आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार ह्या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखनाची परंपरा मध्ययुगीन कालखंडात तुम्हाला थोडी बदललेली दिसेल. मध्ययुगीन कालखंडातील लेखन परंपरेपेक्षा आधुनिक काळातील इतिहास लेखन यात तुम्हाला तफावत जाणवेल. आधुनिक काळातील इतिहास लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. मग आधुनिक इतिहास लेखन आणि त्यातील ब्रिटिश इतिहास काळ हा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यात आपण 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारताच्या पुरातत्व अभ्यासास सुरुवात झाली. ब्रिटिशांना भारतीय इतिहासाबद्दल प्रचंड आकर्षण होते. त्यांनी पुरातत्व विभाग याची स्थापना केली आणि या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांची नेमणूक केली. अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा अभ्यास सुरू झाला. सुरुवातीला कॅनिंगहॅम यांनी बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांचा अभ्यास केला. बौद्ध धर्म ग्रंथ हा बौद्ध धर्मातील अनेक नियम सांगणारा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्यात त्रिपिटक, विनय पिटक, सुत्त पिटक, आदिधम्म पिटक ह्या ग्रंथामध्ये अनेक ऐतिहासिक स्थळांचा उल्लेख आलेला आहे. त्या स्थळांवर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी आधी लक्ष केंद्रित केलं. पुढच्या याच्यात जॉन मार्शल यांची नेमणूक झाली. जॉन मार्शल यांच्याच कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. तुम्ही समोरच्या पीपीटीत पाहू शकतात मोहेंजोदडो येथील स्नानगृह आणि हडप्पा संस्कृतीतील विहीर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा ज्या वेळेला शोध लावला त्यावेळेला भारतीय संस्कृतीचा जो इतिहास आहे तो इतिहास इसवी सणापूर्वी 3ऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्यापूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे जॉन मार्शल यांच्या शोधामुळे सिद्ध झाले. जॉन मार्शल यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावल्यानंतर संपूर्ण जगाला भारतीय इतिहास समजला. अनेक भारतीय परंपरा लोकांपुढे येऊ लागल्या. परंतु भारतामध्ये आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जो इतिहास लिहिला, भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले, त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव होता. ब्रिटिशांचं वसाहतवादी धोरण भारताच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे, भारताच्या रूढी, परंपरा, संस्कृती किती चुकीची आहे हे त्यांनी त्यांच्या लिखाणातून प्रखरपणे जाणवून दिलं. भारतातील अनेक पराक्रम मांडण्याऐवजी अनेक चुकीच्या संकल्पना त्यांनी त्यांच्या इतिहास लेखनावर मांडल्या. जॉन मार्शल याने सुद्धा भारतीय संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा यांच्या लेखनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि त्याच्या लेखनावर सुद्धा वसाहतवादी दृष्टिकोनाचा प्रभाव आपणास दिसेल. अलेक्झांडर कॅनिंगहॅम याच्या देखरेखीखाली उत्खनन सुरू झाले. पुढे ती परंपरा जॉन मार्शल यांनी ती हडप्पा संस्कृतीच्या शोधानंतर सुरू ठेवली.
त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि जेम्स मिल या दोघांनीही इतिहास लेखनाला सुरुवात केली. जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथाचे 1817 मध्ये त्याने 3 खंड प्रसिद्ध केले. परंतु या इतिहासकाराने ज्या इतिहासाचं लेखन केलं त्यामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आपणास दिसून येईल. इतिहासाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून जेम्स मिल याने बघितले नाही. त्याच्या इतिहास लेखनावर भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दृष्टिकोन होता. त्यामुळे इतिहासाचं लेखनावर संपूर्ण ब्रिटिश इतिहासाचा प्रभाव आपल्यात जाणवलेला दिसेल. त्याच्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव त्याच्यात दिसून येतो. परंतु ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्याचबरोबर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी सन 1841 द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी ज्या वेळेला लिहिला त्यावेळेला एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मराठ्यांचा इतिहास, मराठी साम्राज्य हे भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. मग या मराठी साम्राज्याचा इतिहास अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिला. या इतिहासावरच्या लेखनावर त्यांनी अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश झोत टाकला. त्यामध्ये या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडफ याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकूण 3 खंड आहेत. अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून देखील ओळखला जातो. या ग्रंथाचे त्याने 3 खंड प्रकाशित केले. त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची परंपरा त्याने ती कायम ठेवली. भारतीय किती कमी आहेत, किती अज्ञानी आहेत, त्यांच्या रूढी परंपरा किती चुकीच्या आहेत, या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याच्या लेखनातून दाखवून दिले. हीच प्रवृत्ती पुढे ग्रँडफ याच्या लेखनातही जशीच्या तशी आपल्याला उमटलेली दिसेल. मराठ्यांचा इतिहास मांडत असताना त्यांच्या पराक्रमाऐवजी त्यांच्या भित्रेपणाचा इतिहास त्या ठिकाणी मांडला गेला आणि त्याच्या लेखनात देखील ब्रिटिश अधिकाऱ्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे हे आपणास दिसेल. संस्कृती परंपरा लोकांपर्यंत न पोचू देण्याची परंपरा या लोकांनी सुरू ठेवली. त्यात कर्नल डॉटने देखील राजस्थानचा इतिहास लिहिताना पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारला. राजस्थानचा खरा इतिहास जनतेपुढे येऊ दिला नाही. विल्यम विल्सन हंटर याने तर हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. हिंदुस्थान त्याने 2 विभागामध्ये विभागून दिला. या लेखनामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. ब्रिटिशांचं धोरणच त्याने पुढे नेण्याचा प्रयत्न हंटर यांनी केला. परंतु डफ यांच्या इतिहास लेखनाच्या अनेक मर्यादा होत्या. त्या अनेक मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाळे यांनी त्या मर्यादा मांडल्या. जनतेसमोर त्या 19व्या शतकात दाखवून दिल्या की ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास हा चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे. भारतीय परंपरा, भारतीय इतिहास
किती महत्त्वाचा आहे यावर जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाळे यांनी वेगवेगळं लिखाण केलं आणि 19व्या शतकामध्ये चुकीच्या पद्धतीने ब्रिटिशांनी लिहिलेल्या इतिहासाला वाचा फोडली. थोडक्यात आधुनिक काळातील इतिहास लेखनावर आपल्याला ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा परिणाम जाणवेल. आधुनिक इतिहास लेखनात मराठी साम्राज्य, मराठ्यांचा इतिहास, भारतीय संस्कृती चुकीच्या पद्धतीने समाजासमोर येऊ लागली. आधुनिक काळातील इतिहास लेखन आज आपण अभ्यासले. या पुढील उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओत बघू. धन्यवाद.